नमस्कार. मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून आंदोलन सुरू झालेलं आहे. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता हे आंदोलन सुरू झालं. लाखोच्या संख्येने मराठा समाज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामधून मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. आज पहिल्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांना बीड जिल्ह्यातले कोणकोणते आमदार आणि खासदार भेटलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन अतिशय तीव्र होणार आहे. आज आम्ही बघितलं तसं पाहायला गेलं तर सराटी अंतरवाली या ठिकाणाहूनच आपण या मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामध्ये आहोत. प्रचंड प्रमाणामध्ये मराठा समाज महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यामधून आलेला आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांची ताकद बनलेला आहे. आज मुंबईमध्ये बघायला गेलं तर सगळ्या रस्त्यावरती फक्त मुंबईला आलेल्या गाड्या जर कोणत्या असतील तर त्या मराठा समाजाच्या आहेत. मराठा आरक्षणासाठी कान्याकोपऱ्यामधून मराठा बांधव मिळेल त्या गाडीने आलेला आहे. ट्रक असेल, टेम्पो असेल, आयसेर असेल, छोटे रिक्षा असतील, मोटरसायकल असेल आणि आपण पाठीमागच पहिल्याच दिवशी बघितलं असेल तर एक बांधव पावसामध्ये सायकलवर मुंबईला आलेला होता. म्हणजे मराठा समाजाला आरक्षणाची किती भीषणता गरज आहे, हे आरक्षण किती महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतंय. अगदी शेतकरी असेल, वयोवृद्ध शेतकरी असेल आणि 16, 17, 18 वर्षाची मुलं देखील जे सध्या शिक्षण घेत आहेत हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली, या आरक्षणाच्या मागणीला बीडच्या आमदारांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे. आज बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी देखील या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे. त्यानंतर सुरेश धस यांनी देखील मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील भेट घेतलेली आहे. दुसरीकडं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की शांततेच्या मार्गाने आंदोलन करा आणि मराठा समाजाच्या मागण्यासाठी ते सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अजितदादा पवार यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये तेच सांगितले की सरकार या मागण्यांसाठी सकारात्मक आहे असं सांगितलं जातंय. मात्र मुंबईमध्ये आजची परिस्थिती बघता आपण जर बघितलं तर गेट ऑफ इंडिया असेल, त्यानंतर मंत्रालय असेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असेल, मुंबई महानगरपालिका असेल, त्यानंतर आझाद मैदान असेल, सगळीकडे प्रचंड मराठा समाजाची गर्दी होती. त्या इतकी प्रचंड गर्दी होती की या गर्दीतून लक्षात येतंय की मराठा बांधवांना किती मराठा आरक्षणाची गरज आहे हे या गर्दीहून लक्षात येते. आणि आपण अनेक त्यांच्या प्रतिक्रिया बघितलेल्या असतील मराठा बांधवांच्या, त्या देखील त्यांनी अनेक माध्यमांशी देताना अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय शांततेत आणि सरकारचे जे काही नियम आहेत, पोलिसांचे असतील, न्यायालयाचे असतील, एकदम संविधानाच्या जे काही नियम व अटी आहेत त्याचं पालन करून सध्या मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे. आणि या आंदोलनाला या आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे, येऊन भेट दिलेली आहे. त्यामुळे हे आंदोलन तीव्र झालेलं आहे. आता उद्याच्या एकाच दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे. उद्या नेमकं काय होणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे. सरकार हे आंदोलन सोडवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे, काय मदत करू शकते, काय तडजोड करू शकते, काय निर्णय घेऊ शकते, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मनोजदादा जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती आंदोलनाला बसले आहे. त्यांची सुरुवातीपासून भूमिका होती की आझाद मैदानावरतीच आंदोलन करायचं आहे. मराठा बांधव देखील संपूर्ण राज्यामधून आलेला आहे आणि या ठिकाणी मुंबईमध्ये संपूर्ण ठिकाणी मराठा बांधव आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी आलेला आहे. मुंबईमध्ये जरी त्या ठिकाणी आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील आंदोलन करत असले तरीही मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर मराठा समाज दिसतोय, मराठा समाजाच्या गाड्या दिसतात. असं चित्र मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय.